की तुम्ही आता बघितलं असेल की पोलिसांची ही लाईफ असते फार स्ट्रेसफुल लाईफ असते. आणि आता रिसेंटच्या ज्या काही स्टडीज झाल्यात त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं आहे की सुरुवातीला कसं होतं की डायबिटीज, हायपरटेन्शन हे जर फॅक्टर असते तरच हृदयविकाराची रिस्क जास्त असते असं आम्ही म्हणत होतो. पण आता ह्या मागच्या काही काळामध्ये लाईफ एवढी स्ट्रेसफुल झालेली आहे की हा स्ट्रेस फॅक्टर पण एक मेजर फॅक्टर बनला आहे रिस्कमध्ये. म्हणजे आता जे तरुण लोकांना जे हार्ट अटॅक वगैरे येतात त्याच्यामध्ये स्ट्रेस हा खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. आणि आता याच्यामध्ये कसं असतं की नॉर्मल लोकांना सर्वांना एक ॲटलीस्ट 8 तासाची एक कंटिन्यूअस अशी झोप आवश्यक असते. आणि जर पोलिसांसाठी तुम्ही बघितलं तर ही गोष्ट त्यांच्यामध्ये फार लॅकिंग असते. म्हणजे झोपेचा त्यांचा काही खूप जास्त ताळमेळ नसतो. जेवणाच्या अवेळी जेवण, लाईफस्टाईल असं प्रॉपर नसते. त्याच्यामुळे त्यांना डायबिटीज होण्याचा पण तेवढा धोका असतो, वजनाचा धोका असतो. बऱ्यापैकी थोडंफार व्यसनाधीनताही असते. तर मग ह्या सगळ्या गोष्टीतून त्यांना आजार होण्याची तेवढीच रिस्क जास्त असते. आणि कसं असतं, की जेवढं तुम्ही आजाराचं निदान लवकर होईल, त्याच्यानंतर जर ट्रीटमेंट भेटली, तर जो जीवाला धोका असतो, तो फार कमी होतो. म्हणजे एक समजा रुग्ण आहे, ज्याला हार्ट अटॅक चालू आहे आणि त्याला नंतर आपण ट्रीटमेंट करतोय. तर त्या ट्रीटमेंटला प्रतिसाद म्हणजे जो प्रतिसाद असतो तो आणि त्याच्यामध्ये मृत्यूचा जो धोका असतो तो खूप जास्त असतो. पण आता एक चालता फिरता पेशंट आहे, आपण त्याच्या काही तपासण्या केल्या, जसं स्ट्रेस टेस्ट केलं, स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्याच्यानंतर आपण जर अँजिओग्राफी केली, त्याच्यामध्ये जर 80-90% ब्लॉक असेल, त्यांची जर अँजिओप्लास्टी केली, तर त्यांना जो मृत्यूचा धोका असतो तो फार कमी असतो.